मी तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त छान ओळखायला लागली आहे. आता माझा हुकमाचा एक्का काढावाच लागणार. एका मिनिटात अर्णव आणि इंदोरी जिलेबी स्वप्नातून वास्तवात येतील. मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता ईश्वरी अर्णवसाठी मस्तपैकी गरम गरम दूध हळदीचं घेऊन आलेली असते आणि अर्णवला म्हणते की अर्णव सर घ्या, म्हणजे कसं तुम्हाला बरं वाटेल. मला माहितीये तुम्हाला खूपच त्रास होत असणार आहे, पण तुम्हाला हळदीचं दूध घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. असं बोलून ती त्याला हळदीचं दूध देत असते. त्याच वेळेला ईश्वरी म्हणत असते ही खाली आज सगळी जण छान गप्पा मारत बसलेली होती. अर्णवला हे कळताच अर्णव तर चकित होतो. अर्णव म्हणतो काय आज एवढ्या रात्री सगळीजण खाली बसले होते? ईश्वरी म्हणते की हो ना, मीही विचारच करत बसले की नेमकं झालंय तरी काय सगळ्यांना. सगळीजण मस्त गप्पा मारत होते, मग तू त्यांच्या समोरून हे दूध घेऊन आलीस का? तर ईश्वरी म्हणते की हो, मी त्यांच्या समोरूनच तर हे दूध घेऊन आले. सगळीजण मला विचारत होते की दूध कशाला घेऊन चालली आहे, तर मी त्यांना म्हटलं अर्णव सरांची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी. पण तुम्हाला माहितीये का, मी ते सांगितलं नाही. आपलं जे ठरलं होतं ना ते काही झालं तरी मला सांगायचं नव्हतं ना, तुमचा आवाज गेला आहे ते, मग मी नाही सांगितलं. त्यावर अर्णव डोक्याला हात लावून घेतो. ईश्वरी म्हणते आता काय झालं अर्णव सर? त्यावर ईश्वरी अर्णवला हे बोलल्यावर अर्णव सांगतो अगं तुला काय माहिती, त्या सगळ्यांचा असा गैरसमज झाला असेल की आपल्या दोघांची पहिली रात्र एन्जॉय चाललेली आहे आणि म्हणूनच हे तू दूध घेऊन आलेली आहेस असंच त्यांना वाटलं असेल. हे ऐकल्यानंतर ईश्वरीला तर धक्काच बसतो. ईश्वरी म्हणते हे बापरे, हे असलं घडलंय का? काय करायचं आता, आपल्या दोघांची पहिली रात्र. आणि असं बोलून तिला आता कळतच नसतं की पुढे आता काय रिॲक्ट करावं ते. ईश्वरी म्हणते अर्णव सर आता तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला, मला वाटलंही नव्हतं माझ्या थँक्यूचा एवढा सगळा परिणाम होईल तो. त्यावर आता अर्णव म्हणतो की काय गरज होती तुला हे सगळं करायची. त्यावर मात्र आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो. पण ईश्वरी म्हणते हे काय करू अर्णव सर, मला तर तुमच्यासाठी एवढं करायचंच होतं ना. त्या दिवशी रिपोर्टरच्या समोर तुम्ही माझी इतकी बाजू घेतली, तुम्ही मला पडू दिलं नाही आणि त्यासाठी तर मला तुमची बाजू घ्यायची होती आणि तुम्हाला थँक्यू बोलायचं होतं आणि यासाठी मी प्रयत्न करत होते. सकाळी सुद्धा तुम्हाला नाश्त्याच्या टेबलवर ब्रेडवर स्माइलीमध्ये थँक्यू बोलायचं ठरवलं होतं, पण तुम्ही कामाच्या नादात ते सुद्धा बघितलं नाही. म्हणून मग मी तुम्हाला डबा द्यायला सुद्धा आले होते, त्यामध्ये सुद्धा मी थँक्यूची चिठ्ठी लिहिली होती, ती सुद्धा तुमच्याकडनं बघणं झालं नाही. मग म्हटलं काय करावं निदान मग आता असं तरी फुलांनी सजवावं आणि तुम्हाला तो बुके द्यावा असा मी विचार केला, म्हणून तर मी तुमच्यासाठी एवढं सगळं केलं असं देखील ईश्वरी अर्णवला सांगू लागते. अर्णव आता जेव्हा हे सगळं ऐकतो, ईश्वरीने केवढी मेहनत केलेली आहे आपल्याला साधे थँक्यू बोलण्यासाठी, हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा मात्र आता अर्णव म्हणतो की खरंच ना यावेळी इंदोरने एक थँक्यू बोलण्यासाठी किती कष्ट घेतलेले आहेत, किती विचार करते ही माझा, असा देखील आता अर्णव जो आहे तो विचार करत असतो. दुसरीकडे मात्र आता ईश्वरी ही अर्णवकडे पाहत असते आणि ईश्वरी अर्णवला म्हणते की खरंच ना माझं थँक्यू इतकं मोठं महागात पडेल असा मी कधीच विचार केला नव्हता. पण अर्णव सर आता तुम्हाला बोलता तरी यायला हवं, माझ्यामुळे तुमचा आवाज गेलाय ना हेच मला सहन होत नाहीये. मी आता काय करू, काय करणार? मग आता अर्णवला ईश्वरी ते दूध प्यायला सांगते आणि त्याचबरोबर त्या दोघांचे ठरतं पहिली रात्र. मग आता दोघंही जण ती पहिल्या रात्रीचं बोलून हसूच लागतात, कारण आता सगळ्याच जणांना असं वाटत असतं की यांची पहिली रात्र मस्तपैकी चालू आहे आणि हे दूध आणि हे सगळं काही फुलं या सगळ्यांमुळे सगळ्यांनी सगळा मोठा गैरसमज करून घेतलेला आहे आणि या गोष्टीचं ईश्वरी आणि अर्णवला खूप जास्त हसू येत असतं. नंतर ईश्वरी अर्णवला सांगते की राहू दे चला, पण आता तुम्ही हे दूध तर पिऊन घ्या, म्हणजे कसं तुम्हाला थोडं का होईना बरं वाटेल. मग अर्णवही ते दूध प्यायला तयार होतो. ईश्वरीच्या हातामध्ये ग्लास घेतो आणि त्यानंतर अर्णव ईश्वरीकडे बघून हसत असतो. तर ईश्वरीला तिचं हसू काही आवडत नसतं, तीही आता त्याच्याकडे बघत हसत असते आणि त्याला म्हणते की दान हे दूध तरी संपवून घ्या, म्हणजे कसं तुम्हाला बरं वाटेल. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अर्णवने तर डोक्याला हात लावून हसायलाच घेतलेलं असतं. डायनिंग टेबलवर आता सगळीजण बोलत असतात, कारण त्या सगळ्यांनाच असं वाटत असतं की मस्तपैकी या दोघांची ही पहिली रात्र चालू आहे. मग आता या दोघांची पहिली रात्र ही स्पॉइल करण्यासाठी लावण्याला तर राकेशने बोलवलेलं असतं. त्याचा तोही प्लॅन फ्लॉप होतो आणि त्यामुळेच ना खूपच असा त्रास जो काही आहे तो आता राकेशला होत असतो. दुसरीकडे मात्र ईश्वरी ती आता लॅपटॉप मध्ये सगळे उपाय बघत असते, म्हणजे घसा बसल्यानंतर आपण काय काय करता येऊ शकतं, काय उपाय करूया ज्याने सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील आणि या सगळ्याचा विचारच ईश्वरी करते.
ईश्वरीला आता बरेच उपाय सापडतात. ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते की अर्णव सर इकडे या, इकडे बसा बरं, मी तुम्हाला सांगते. आणि असं बोलून ईश्वरी अर्णवला खाली बसवते आणि त्याच्याकडनं एक एक प्रकार करून घेते. जसे की काय काय दाखवले आहेत त्या पद्धतीने सगळे प्रकार ती आता त्याच्याकडनं करून घेत असते. त्याच वेळेला आता अर्णवही ईश्वरीने सांगितल्याप्रमाणे पायाची खडी, त्यानंतर पाय असा वर करायचा आणि त्यानंतर कमरेतला असं उचलायचं, हे सगळे प्रकार करत असतो. आणि त्यावर ईश्वरी म्हणत असते की आता तोंडातून जरा श्वास जोरात घ्यायचा प्रयत्न करा, बघा सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. आता अर्णवही ईश्वरी जे जे सांगते ते एकदम व्यवस्थितपणे करत असतो. आणि त्याच वेळेला आता अर्णव म्हणत असतो की नाही नाही हा हे जमत नाहीये मला. मग आता काय अर्णव थोडा का होईना शांत होतो. मग ईश्वरी अर्णवला सांगत असते की अर्णव सर हे जमत नाहीये, तर आता आपण काय करायचं, थांबा अजून एक प्रकार आहे तो सुद्धा आपण करूया. असं बोलूनच आता दुसरा प्रकार देखील काय करायचा हे त्यांचं ठरत असतं. मग आता त्या प्रकाराबद्दल सुद्धा त्यांचं डिस्कशन होत असतं. मग आपण असं करूया, बघा तुम्ही आता एक काम करा, हे दोन्ही पाय फोल्ड करा, त्यासोबत तुम्ही ना आता वर पाय करा आणि त्यासोबत हात खाली करा. ईश्वरी जे जे सांगत असते ते अर्णव करत असतो. नंतर तो प्लॅन देखील फ्लॉप होतो. मग आता ईश्वरी सांगते की अर्णव सर जोरात आता गळ्यातला आवाज काढायचा प्रयत्न करा, असं बोला. त्यावर आता अर्णव म्हणतो नाही या बस झालं, हे सगळं काही आता मला जमणार नाहीये, मला होत नाहीये आता, असं बोलूनच तो आता शांत बसतो. त्यावर ईश्वरी म्हणते की बापरे आता काय करायचं अर्णव सर, हा आवाज गेलाय, हा आवाज आणण्यासाठी तर काहीतरी करावंच लागेल ना. इकडे राकेश आता म्हणत असतो की तुमची पहिली रात्र तुम्ही इतक्या आनंदात साजरी करताय ना, तर ही रात्र मी स्पॉइल केल्याशिवाय शांत बसणार नाही, कारण मला ना सगळ्याचा राग येतोय. आता एकच हुकुमी एक्का बाहेर काढावा लागेल, तेव्हा तर आता मला माझ्या म्हणण्याप्रमाणे करावं लागेल, असं देखील आता तो म्हणत असतो. इकडे आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघही जण शांतच असतात. तर ईश्वरी अर्णवला म्हणते की सर याच्याने आपलं काही होत नाहीये, तर मी काय म्हणते ऐका ना अर्णव सर, तुमचे जे डॉक्टर आहेत ना त्यांना मला कॉल करून द्या, मी डॉक्टरांशी बोलते, डॉक्टरांना विचारते की यावर काही औषधं वगैरे आहेत का. अर्णव आता ईश्वरीला खिशातून मोबाईल काढून देतो आणि म्हणत असतो की ठीक आहे घे बोलून बघ. आणि त्याच वेळेला आता ईश्वरी अर्णव सरांच्या डॉक्टरांना कॉल करते आणि ती म्हणते की मी ना अर्णव राजशेटे यांची बायको बोलत आहे. आणि त्याचबरोबर आता ती स्वतःची ओळख करून देत असते. आणि खरं तर अर्णव सरांना ना फुलांची अलर्जी झाली, लिलीची फुलं त्यांनी धरली होती आणि त्यामुळे त्यांना ना घसा बसलाय. काय करता येईल, तर औषधाचं नाव लिहून दिलेलं असतं, पण हे औषध ना तुम्ही लवकरात लवकर द्या ना द्या, पण 2 दिवस काही त्यांचा आवाज येणार नाही, हे सुद्धा डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. आता डॉक्टरांचा फोन ठेवून दिल्यानंतर ईश्वरी अर्णवला या सगळ्याबद्दल सांगू लागते. त्यावर आता अर्णवला सुद्धा खूपच मोठा धक्का बसतो. अर्णव म्हणतो म्हणजे माझा आवाज 2 दिवस येणार नाहीये, तर मग आता औषध मी घेऊन येतो. अर्णवला आता ईश्वरी म्हणते इतक्या रात्री औषधं कुठे भेटणार आहेत, आता नाही ग सकाळी औषधं घेतो, म्हणजे कसं मला बरं वाटेल ना. मग आता ईश्वरी अर्णवकडे बघत असते. अर्णवला म्हणत असते की सर काय ना खरंच ना माझ्या स्वारीचे इतके मोठे परिणाम भोगावे लागतील ना असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि त्याचमुळे आता ईश्वरी अर्णवची माफी मागू लागते. तर अर्णव म्हणत असतो की इट्स ओके, नको काळजी करू, येईल माझा आवाज. आणि त्यानंतर आता दोघंही जण बसलेली असतात. त्याच वेळेला आता ईश्वरी अर्णवकडे बघत असते आणि अर्णवला म्हणत असते की खरंच ना अर्णव सर मी विचारही केला नव्हता, सगळी जण खाली आपल्याबद्दल एवढा सगळा विचार करत असते. आता ईश्वरी आणि अर्णव रात्रीच्या वेळेला बेडवर बसून छान गप्पा मारत असतात. त्यांच्यामध्ये या गप्पा रंगलेल्या असतात. पण अर्णवला ना त्याला बोलता येत नसतं, पण ईश्वरीचं जे बडबड नसतं ना ते तर ऐकण्यामध्ये खूपच जास्त मजा येत असते. कारण ईश्वरीची बडबड हे खरं तर अर्णवला हवं आता वाटत असतं. तो म्हणत असतो की मला बोलता येत नाहीये, पण ही इंदोरी खूपच जास्त बोलायला लागली आहे, मिस इंदोरचा आवाज ऐकतच राहावा असं वाटायला लागले, असं देखील मनातल्या मनात आता अर्णव म्हणत असतो. आणि त्याचबरोबर तो सुद्धा तिच्यासोबत गप्पा मारत असतो. आणि जेव्हा तो तिच्यासोबत इतक्या छान छान गप्पा मारत असतो ना तेव्हा ईश्वरीलाही चांगलं वाटतं. आता ही दोघे जण जेव्हा गप्पा मारत असतात ना तेव्हा हे सगळं म्युटेड कन्व्हर्सेशन दाखवलेलं आहे. पण तरी सुद्धा अर्णव ईश्वरीकडे एकटक बघत असतो. तर ईश्वरी अर्णवमध्ये आता पूर्णपणे हरवून गेलेली असते. आणि त्यामुळेच ना आता अर्णवलाही कळत नसतं की कसं हे सगळं करायचं, कारण त्याला ना आता ईश्वरीशिवाय जराही करमत नसतं. तर अर्णव आणि ईश्वरी अशीच गप्पा मारत बसलेली असतात. आणि त्याच वेळेला आता खालून आवाज येऊ लागतो की अंजली अंजली तुला काय होतंय. त्याबरोबर आता अर्णव आणि ईश्वरी घाबरतात आणि त्या दोघांनाही कळून चुकतं की नक्कीच काहीतरी गडबड झालेली आहे, अंजलीच्या बाबतीत काहीतरी घडलेलं आहे. आणि दोघंही जण एकमेकांकडे बघू लागतात. अर्णवच्या तर लक्षात येतं की नक्कीच राकेशने काहीतरी कांड केलेले असणार आहेत. आणि म्हणूनच दोघंही जण मागचा पुढचा विचार न करता लगेचच आता धावत जातात आणि अंजलीला काय झालं आहे हे बघायला जातात. अंजली आता एकदमच कशी तरी करत असते, म्हणजे तिला आता कोणीतरी औषधं दिली गेलेली असतात आणि त्या कोणत्या तरी औषधांमुळे तिला आता एकदम अनइझी फील होत असतं. तिला सुद्धा आता कळत नसते की काय
तर दुसरीकडे मात्र राकेश म्हणत असतो की आम्ही आतापर्यंत छान गप्पा मारत बसलो होतो, पण अचानक हा त्रास झाला, काहीच कळलं नाही एवढं सगळं भयंकर कसं झालं ते. त्यावर मात्र आता ईश्वरी आणि अर्णवला कळत असतं की या सगळ्याच्या मागे हा नालायक माणूसच असू शकतो. पण आता या सगळ्यामध्ये कुठे एवढा इश्यू करत बसणार, आणि म्हणूनच ना अर्णव आणि ईश्वरी शांत राहतात. तर दुसरीकडे मात्र अर्णव ईश्वरीला खाणाखुणा करून सांगत असतो की ह्या औषधं द्यायची आहेत, आणि त्याच वेळेला आता ईश्वरी ती औषधं द्यायला सुद्धा जात असते. मामी आणि त्याचसोबत आता मामा सुद्धा तिथे आलेला असतो, आणि मामी आणि मामाही आल्यानंतर विचारलं जातं की हे सगळं काय आहे, आपल्याला डॉक्टरांकडे घेऊन जायची गरज आहे का. तर चला आपण पटकन डॉक्टरांकडे ह्यांना घेऊन जाऊया. पण डॉक्टरांना मी फोन केला आहे, तर डॉक्टरांना विचारायला हवं की कोणत्या औषधं द्यायची ते. तोपर्यंत अर्णव म्हणतो की मला माहिती आहेत ना, हीच औषधं द्यायची आहेत, ही औषधं देऊया. मग आता अर्णवने सांगितल्याप्रमाणे ईश्वरी तीच औषधं देते, कारण डॉक्टरांनी सुद्धा हीच औषधं सांगितली आहेत द्यायला. असं फील झाल्यावर मग आता ईश्वरी काही ऐकत नाही, आणि राकेशचं न ऐकता डायरेक्टली तिने आता इथे अंजलीला औषधं दिलेली असतात, जेणेकरून अंजलीला बरं वाटायला हवं, म्हणूनच आता ती औषधं तो देत असतो. तर इकडे मात्र आता फोनवर आकाशही डॉक्टरांशी बोलत असतो, आणि आकाश डॉक्टरांना विचारत असतो की आम्ही औषध दिलं आहे ते परफेक्ट आहे का. तर डॉक्टरही म्हणतात की हो, तुम्ही जे औषध दिलं आहे ते एकदम परफेक्ट आहे, पण आता डॉक्टरांकडे सुद्धा घेऊन जाणं गरजेचं आहे ना. मग आपण एक काम करूया, इथे एवढा वेळ घालवूया नको, आपण ना पटकन ना गाडीत घेऊया आणि हिला घेऊन जाऊया. पण नको नको, डॉक्टरांनी आता सांगितलं आहे जे औषध दिलं गेलेलं आहे ना ते एकदम परफेक्ट आहे. खरं तर ना आपल्याला अंजली ताईला आराम द्यायला हवा, तिला रेस्टची गरज आहे, बॉडी रेस्ट करू द्या तिला, म्हणजे तिला बरं वाटेल, असं देखील डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, असं आकाश सांगू लागतो. आणि मग ईश्वरीने दिलेली गोळी या सगळ्यामुळे आता का होईना अंजलीला थोडंफार बरं वाटत असतं. अंजलीला बरं वाटतंय म्हटल्यावर ईश्वरी आणि अर्णवला सुद्धा थोडं हायसं वाटतं, थोडं रिलॅक्स वाटतं, म्हणूनच आता दोघंही जण विचार करत असतात, आणि आता बोलत असतात की काय करावं लागेल. काही झालं तरी आता आपल्याला काही ना काही करून या सगळ्यातून बाहेर पडायला हवं. मग आता इथे रेस्ट पण द्यायचा आहे अंजलीला. मग आता अर्णव म्हणत असतो खाणाखुणा करून की आपण सगळीजण जाऊया, मामीला फक्त इथे थांबू दे, म्हणजे कसं बरं वाटेल. मग आता ईश्वरी सांगू लागते की अर्णव सर म्हणतायत की मामी तुम्ही इथे थांबा, आपण इथे जास्त गर्दी करायला नको, म्हणजे अंजलीला आरामाची गरज आहे ना, अंजलीला आराम करू दे, असं देखील आता बोललं जातं. मग आता अंजलीला आराम करू दे म्हणून ही दोघंही जण म्हणजे अर्णव ईश्वरी सुद्धा तिकडे निघत असतात, म्हणून राकेशही आता त्यांच्या मागोमाग जायचा प्रयत्न करत असतो. पण आता अंजलीने राकेशचा हात धरलेला असतो, आणि राकेशला ती कुठेही जाऊ देत नाही. तर आता वल्लरी सुद्धा म्हणत असते की काय झालं आहे ग तुला, इतका कसा अचानक त्रास झाला, खरंच ना मलाही ना करमतच नाहीये तुझ्याशिवाय, काय बोलावं आता, एवढा त्रास नाही व्हायला पाहिजे होता तुला, असं देखील आता बोललं जात होतं. मग आता ईश्वरी आणि अर्णव जे आहेत ते लगोलग तिकडनं जायला निघतात. पण त्याच वेळेला ना इकडे मामांना आणि सगळ्यांनाच खूप जास्त काळजी वाटत असते की अचानक हे कसं काय घडलं, म्हणजे हे सगळं जे काही घडलं ते एकदमच भयानक होतं, आणि या सगळ्या गोष्टी अशा घडायला नको होत्या, असा देखील विचार आता ते लोक करत असतात. पण आता अंजलीला सुद्धा आरामाची गरज आहे, आणि उगाच आपण इथे बसून राहूया नको, त्याने तिच्यावर परिणाम होऊ शकतो, तिला आरामाची गरज आहे ना, तर आपण जाऊया इकडनं, असं देखील आता मामा बोलत असतात. तर मामा, आकाश आणि त्याचसोबत अर्णव आणि ईश्वरी आता बाहेर जायला निघतात, आणि जेव्हा ते आता तिकडनं बाहेर जातात ना तेव्हा मात्र आता ईश्वरी ही अर्णवकडे एकटक बघत असते. आणि त्याच वेळेला आता अर्णव हा म्हणत असतो की मला ना खरंच खूप टेन्शन आलं आहे, कधी बरी होईल ताई, मला ना असं काही ताईच्या बाबतीत झालं ना की कळतच नाही की काय करू ते, आणि आताही मला तसंच वाटतंय, पण आता यावर काहीतरी मार्ग तर काढायलाच हवा, असाच विचार आता सुरू असतो. दुसरीकडे मात्र आता राकेशला वल्लरी विचारत असते की जावई बापू हे सगळं असं अचानक कसं काय घडलं. आता राकेश म्हणतो मलाही माहित नाही हो, खरं तर मी सुद्धा आणि आम्ही दोघंही जण गप्पा मारत छान बसलो होतो, आणि अचानक हा प्रसंग घडला, आणि त्यामुळेच ना हे सगळं झालं आहे, असं देखील आता बोललं जात असतं. मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता वल्लरी म्हणते की बापरे कठीणच आहे, आपल्याला आता जास्तीत जास्त लक्ष अंजलीकडे द्यायला हवं. आणि त्याच वेळेला आता बाहेर गेल्यानंतर इकडे सगळ्यांनाच मोठा प्रश्न पडलेला असतो की नेमकं आता हे चाललंय तरी काय, काय सुरू काय आहे, म्हणजे या अर्णवला बोलता काय येत नाही, आणि तिच्या त्याच्याबद्दलचं सगळं काही ईश्वरी का बोलत आहे, हा गैरसमज जो आहे तो खरं तर झालेला असतो, आणि हा समज झाल्यामुळेच आता विचार केला जातो की काय घडलं आहे नेमकं. आणि त्यामुळे आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघांच्या खाणाखुणा चालू असतात. तर मामा म्हणतात की काय चाललंय तुमचं, मला जरा सांगाल का, तुम्ही असं का आमच्याकडे बघताय, असं ईश्वरी विचारते. त्यावर ईश्वरीला आता म्हटलं जातं की ते काय ना तुमच्या ज्या काही खाणाखुणा सुरू आहेत ना त्याच आम्ही बघतोय, काय झालं आहे नेमकं. त्यावर आता अर्णवला सर्वच खाणाखुणा करून सांगू लागतो की आज मी ऑफिसमध्ये असताना खूप जास्त गरम कॉफी पियालो आहे, आणि त्या कॉफी गरम पिल्यामुळे मला घशाला खूप जास्त त्रास झाला आहे, आणि काही जुन्या फाईल सुद्धा मी काढल्या, आणि या सगळ्या धुळीच्या अलर्जीमुळे हे सगळं झालेलं आहे, असं देखील आता अर्णव जो आहे तो सांगू लागतो. आणि या सगळ्या गोष्टी खाणाखुणा करून ईश्वरी सुद्धा सांगत असते, आणि म्हणत असते की म्हणून तर मग अशी दूधही तर मी घेऊन गेले होते ना ते याच कारणासाठी, हे देखील आता
बोललं जात असतं. मग आता सगळेजण एकमेकांकडे पाहून हसत असतात. तर मामा आणि आकाश म्हणत असतात की अच्छा, म्हणजे मगाशी तुम्ही दूध घेऊन गेलात ते ह्यासाठी का? आम्ही तर काही वेगळंच समजलो, असं देखील आता मामा आणि आकाश बोलत असतात. तर अर्णव म्हणत असतो की नाही माझा आवाज गेला आहे ना, म्हणूनच तिने माझ्यासाठी हळदीचं दूध आणलं होतं. आता थोडा आवाज त्याला बरा वाटतोय, कशाला थोडा आराम मिळाल्यासारखा वाटतोय, पण हळूहळू का होईना सगळं काही ठीक होईल, असं देखील आता अर्णव जो आहे तो बोलत असतो. आणि अर्णव जेव्हा या सगळ्या गोष्टी समजावून सांगत असतो तेव्हा कुठे जाऊन आता ईश्वरी आणि त्याचसोबत इकडे मात्र सगळ्यांचा जो संमत झालेला आहे त्यामुळे अर्णव आणि ईश्वरीला हसू येतं. दोघेही जण रूम मध्ये जातात. ईश मात्र म्हणत असतो अरे चाहे असं झालंय तर मी तर विचार करत होते की काहीतरी भलतच होऊन बसले, पण जाऊ दे, जे काही झालंय ते परफेक्टच झालंय. आपल्याला ज्या गोष्टी हव्या होत्या त्याच तर गोष्टी तशा घडलेल्या आहेत आणि काही झालं तरी या दोघांनाही एकत्र यायला द्यायचं नव्हतं आणि ते स्वप्न माझं पूर्ण झालेलं आहे, असं देखील आता ती म्हणत असते. आणि वल्लरीला सुद्धा या गोष्टीचा आनंद झालेला असतो आणि राकेश सुद्धा खुश असतो. राकेश म्हणत असतो की जसं आता या दोघांना पुन्हा आपण एकत्र येऊ दिलं नाही तसंच आपण पुढे या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाही, काही झालं तरी सुद्धा, असा देखील आता विचार जो आहे तो सुरू असतो. आणि जेव्हा या सगळ्याबद्दल बोललं जात असताना तेव्हा कुठे जाऊन आता ईश्वरी जी आहे ती मात्र अर्णवकडे पाहत असते. आणि त्यानंतर मात्र मामा आणि आकाशला मात्र ज्या काही गोष्टी झाल्या त्याचं खूप जास्त हसू येत असतं. तर मामा आणि त्याचसोबत आकाश या गोष्टीचा विचार करतात की कसं झालं हे सगळं काही. तर पुढील भागामध्ये मात्र आता पाहायला मिळतं अर्णव ईश्वरी हे सगळे जण डायनिंग टेबलवर बसलेले असतात. आणि त्याच वेळेला आता अर्णव जो आहे तो सगळ्यांना सांगत असतो की माझा आवाज खरं तर ईश्वरी आहे. ईश्वरी अर्णवचा आवाज जो आहे तो परफेक्ट ओळखत असते आणि त्यामुळेच ना अर्णवलाही खूप छान वाटत असतं की ईश्वरी आपला आवाज इतका परफेक्टपणे ओळखायला लागलेली आहे. आणि त्यामुळेच ना इकडे मात्र आता अर्णव तिथे आलेला असतो. तर लावण्यही आलेली असते. लावण्य म्हणत असते की अर्णव तुझा आवाज आता काळजी करू नको, गेला असला तरी मी आहे ना, मी असताना तू टेन्शन घेऊ नकोस, तुझा आवाज मी आहे आणि मी काम करेन. आपल्याला आज प्रेझेंटेशन देणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. पण आता अर्णवचा लावण्यापेक्षा ईश्वरीवर जास्त विश्वास असतो आणि तो म्हणत असतो की मला टेन्शन आहे कामाचं, पण त्या कामाचं टेन्शन माझी ईश्वरी माझे पूर्ण करेल, कारण ईश्वरीच माझा आवाज आहे आणि ईश्वरी माझा आवाज असल्यामुळे ती बरोबर येऊन माझं प्रेझेंटेशन देऊ शकते. माझा ईश्वरीवर विश्वास आहे, असं देखील आता अर्णव जो आहे तो बोलू लागतो. आणि अर्णवची या सगळ्या गोष्टी सांगतो तेव्हा मात्र आता लावण्याला धक्का बसतो, कारण लावण्य विचार करत होती की नाही आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी अशा घडतील आणि माझी जागा ही ईश्वरी घेईल असं तिला कधीच वाटलं नव्हतं. आणि म्हणूनच ती आता तिचा रागराग करायला सुरुवात करत असते. पण आता अर्णवही तितकाच हुशार. अर्णव मात्र ईश्वरीकडे पाहत असतो आणि ईश्वरीला तिचा आवाज ठरवत असतो. आणि ईश्वरी म्हणत असते की चालेल, आपण जे आहे ना ते तसंच करूया. तर दुसरीकडे मात्र आता लावण्य खूप जास्त चिडलेली असते. तर राकेश तिला अजून भडकवत असतो इन्व्हेस्टर सोबत आणि त्याचसोबत या ईश्वरीची भेट घडवून देऊ नको, हे तुझ्या हातात आहे, तूच काहीतरी करू शकते, असं देखील राकेश त्या लावण्याला बोलत असतो. लावण्य सुद्धा आता त्या सगळ्या गोष्टीचा विचार करू लागते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. त्याचसोबत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.